हिंदीतले कलाकार तुम्हाला अट घालत नाहीत, हा, बरोबर? हिंदीतल्या लोकांची नाही, मराठीतले घालतात? मराठीतलेही नाही घालत. नाही घालत. पण असा एखादा किस्सा की एखाद्या कलाकाराने अट घातली आणि तुमचं काम थांबलंय, नाही. असं कधीच झालं नाही? आणि मी जर घातली तर मी लगेच तो आर्टिस्ट बदलेल तिथे. पण बदललंय असं कुणाला? हां, बदललंय असं कुणाला की एखाद्या कलाकाराने अशी अट घातली की मी नाही या अटीवर काम करेन आणि मग ते नाही, replace म्हणजे झालं, शब्द देऊन जर फिरवला, तारखा देऊन ऐन वेळेला हे केलं तर असं झालेलं आहे? मी म्हणते की तू मोठा तुझ्या घरी बाबा, असं एखादा किस्सा आहे तुमच्याकडे? जाऊ दे, काय एखाद्या सिनेमाचा किंवा एखाद्या आर्टिस्टने असं ऐन वेळी फिरवलेलं आहे, काय एखादा शब्द देऊन? आहेत मराठीच, त्याचं दुर्दैव दुःख होतं. बाकी आपलेच लोक काय हे करणार. पण मी ते केलेत इवन इव्हेंटच्या वेळेस पण. हे पण काहींचं जेन्युइन पण कारण असू शकतं. जसं आमचा तारे तारका कार्यक्रम आम्ही केला, 20 हिरो 20 हिरोईन. रमेश भाटकरांबरोबर अलका कुबल डान्स करणार होत्या, पण त्यांचं त्रास सुरू झाला त्यांना थोडंसं तब्येतीचं. तर त्यांनी मला आधी फोन करून सांगितलं, महेश माझं असं असं आहे, म्हणजे ते मला हे वाटतं. म्हणजे हरकत नाही, पण त्यांनी आधी सांगितलं, टांग नाही दिली, प्रोफेशनल सांगितलं. मग मी रती अग्निहोत्री ज्या हिंदीतल्या आहेत त्यांना हे केलं, त्या माझ्यासाठी तयार झाल्या. रमेश भाटकरांबरोबर त्यांनी डान्स परफॉर्म केला. वर्षाची पण त्या कार्यक्रमात डान्स? हो, वर्षाजींनी केलं. त्यांचं ना माझी 1998 पासूनची ओळख. आणि वर्षाजींना कोणी पेअर केलं मग तिथे? तिथं समीर धर्माधिकारीने केलं. आणि त्याच्या आधी कोण करणार होतं? हो, ते एक महान नट करणार होते, त्यांनी नाही केलं. पण मग यांनी. पण मग ते का नाही म्हणाले तुम्हाला? म्हणजे माझ्याकडे इतकी बॉलिवूडची लोक येतात, हां, त्या महानटाने का नाही नाही, तर सांगितलं? त्यांना मग कदाचित मी नसेल हे वाटतं. त्यांच्या ज्या नंतर अटी होत्या त्या मला नाही पटल्या. कुठली अट होती महानटाची? की नाही, त्यांना त्यांच्या मिसेस बरोबरच परफॉर्म करायचं, अशी अट घातली त्यांनी? हां. आणि जर केलं वर्षाजींबरोबर तर ते नाही म्हणाले आधी, आणि नंतर मिसेस बरोबर करेन, आणि मग त्याचं जे त्यांनी पैसे मागितले जे मला परवडण्यासारखे नव्हते. मग मलाच काय कोणताही ऑर्गनायझरला किंवा कोणी जो निर्माता त्यांनी केलं असतं त्या, कारण का प्रत्येकाने जर पैसे मागितले असते ना त्या तारे तारका शोमध्ये, तर तो शो झालाच नसता. मराठी इंडस्ट्रीला 75 वर्ष झाली म्हणून मी तो केला, कारण का तेव्हा असे इव्हेंट व्हायचंच नाहीत निलेश. तेव्हा तुम्हाला आत्ता अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर डान्स रील करताना दिसत आहेत, पण पहिल्यांदा ते नाचलेत त्या तारे तारकामध्ये. क्या बात आहे. हो, तिथं ते दोघांनी एकत्र डान्स केलाय. सुबोधनी पहिल्यांदा तिथं केलाय, सुबोध भावे. सांग, असं सगळे स्वप्नील जोशी तिकडे बरेच होते इंडस्ट्रीतले, मिलिंद गवळी, सगळेच. तुम्ही विजय चव्हाण, अशोक शिंदे, अंजना मुमताज जे दादा कोंडकेंच्या सिनेमात असतात, त्यांचाही डान्स परफॉर्म तो पहिला तिकडे.